होते हे धुके. कावरे बावरे पक्षी झाडातले जाहले हे मुके. आता चालू होई इथे जीव घेणं असा खेळ हा. मनाची मनाला लागतसे आस, प्रीतीच्या फुलांना चांदण्याचा वास. पाखरू जीवाची अडकत जाती, सुटकान होते. गुंतता हृदय हे, गुंतता हृदय हे. चहा देते. हा आई ग बस तुम्ही देते. अगं तयारच आहे, गॅसवर ठेवलाय बघ. आहे गरम. नैना, देवी उठली का ग? देवी उठली का? नाही अजून. घाबरली बहुतेक ती. नंतरही 3-4 वेळा दचकून उठली. Thanks, Anish. Thank you. Yeah. चहा घेणार का तू? नाही नको. काय झालंय? देवी रात्रभर झोपली नाही. खूप घाबरले त्या माणसाला बघून. बघा, त्यात फार घाबरण्यासारखं काही नाहीये. हा कोणतरी एक भुरटा चोर आहे. बूट चप्पल चोरतो ना, तसा काहीतरी. काही मिळालं नाही म्हणून तो त्रास देतोय. मला काही हे इतकं साधं सोपं सरळ वाटत नाहीये. ठीक आहे, बघूया आपण. मी आता माझ्या एका मित्राशी बोललोय. तो क्लोज सर्किट कॅमेराज बसवतो. मी त्याला सांगितलंय की तुझा एक माणूस पाठव, इथला लेआउट घरचा बघ आणि मग कॅमेरा फिट कर. तरी काय होईल की कोण येतोय जातोय हे सगळं रेकॉर्ड होईल. बर मग? मग म्हणजे तो जो कोणी बदमाश आहे तो आला तर त्याचं रेकॉर्डिंग मिळेल ना आपल्याला. आणि मग काय? मग काय बाबा, हे फुटेज आपल्याला पोलिसांना देता येईल आणि मग ते शोधून काढतील हा माणूस कोण आहे, काय करतो. निघालास? निघू? घाबरलीस? काय घाबरायचं एवढं? There's nothing to worry about. नाही, घाबरले नाही. आहेत ना घरी, सगळे आहेत. आई बाबा आहेत, लता आहे, पांडुरंग आहे. हो, आणि शूरवीर देवी आहे आपली. मी नाही घाबरले. माझं टेन्शन नको घेऊ.
तू तुझ्या कामात लक्ष दे. हं? मला तुझं टेन्शन नाहीये. तो जर भुरटा तुझ्या हाती लागला तर मग त्याचं काय होईल याचं टेन्शन आहे मला. बायको सोडत नाही म्हणून ऑफिसमध्ये सांगून मी रजा घेऊ शकतो. नको नको, उगीच ऑफिसमधल्या लोकांचा गैरसमज व्हायचा. बायकोवर फार प्रेम आहे. नाहीये. आहे. रात्री आल्यानंतर बघतो तुला. निघू. घ्या. नाही नको, मला आता थोडंसं अस्वस्थ वाटतंय. अहो अंग गार पडलंय तुमचं. ब्लड प्रेशर ड्रॉप झालं असेल. बसा बसा, तुम्ही आधी कॉफी घ्या. बसा. घ्या कॉफी घ्या. आज संध्याकाळी डॉक्टर वरद्यांकडे जाऊन चेकअप करून या. नुसतं चेकअप करून काय होणार आहे? चित्त थाऱ्यावर नको. आता काय झालं? हे सगळं ना त्याच्यामुळे होतंय. पुढे तुझ्या जावयामुळे. काय बोलताय काय तुम्ही? कोण आहे तो? रात्री अपरात्री आपल्या घराची बेल वाजून पळून जातो. हा, झाडामागे लपून भर दिवसा आपल्या घरावर नजर ठेवतो. आज आपण इतकी वर्ष या घरामध्ये राहतोय. असा प्रकार यापूर्वी कधीही घडलेला नाहीये. आणि आज आपल्या घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवायची वेळ येते. हळू बोला, ऐकेल कोणीतरी. अरे का का हळू बोलायचं? मी माझं घर आहे ना हे. मला माहिती या घरामध्ये मला काडीचीही किंमत नाही. तरी दरवाजावर अजूनही विश्वास अनंत सहस्रबुद्धेच्याच नावाची पाटी आहे. काय म्हणणं काय तुमचं? हे सगळं चाललंय त्याला विक्रम जबाबदार आहे. आणखीन कोण? गेली 6 वर्ष मी रिटायर्ड लाईफ जगतोय. एक मी सोडलो तर या जगामध्ये तुला दुसरा शत्रू नाही. बरं नाही ना, हे घर, तिची मुलगी, तिचा नवरा या सोडून दुसरं जग ओळखत नाही. मग बाहेरच्या तिसऱ्या माणसाने आपल्याला त्रास का द्यावा? अहो कुणीतरी 2 वेळा बेल वाजवून गेलं, ही एवढी मोठी गोष्ट वाटते तुम्हाला? आणि झाडामागे लपलेला माणूस देवीने पाहिला तो, त्याचं काय? भुरटा चोर असेल, फळं तोडायला आला असेल बागेत. तुझ्याकडे ना सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. तुला मुळी कसली चिंताच नाहीये. इथं माझी रात्रीची झोप हराम झालेली आहे. माझ्या हातापायाला कंप सुटलेला आहे. हे माझे उर्वरित दिवस मी असेच टेन्शन खाली जगायचं आहे. तिळाचा ताड कसा करावा ना हे तुमच्याकडे शिकावं. तिळाचा ताड म्हणजे मी हे सगळं जे बोलतोय ते कुचकामी, निरर्थक, फालतू आहे नाही का? हार्ट अटॅक आला ना मला म्हणजे तुम्हाला समजेल. हो. कुठे निघालीस? डॉक्टरांना फोन करू की नको? कॉफी घ्या ती. अरे शंभू, काय पडले का? गाड़ी में कुछ लिखा है क्या? कुछ लिखा है गाड़ी के नीचे. नीचे? गाड़ी पीछे ले, पीछे ले. पांडू, 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 काय साहेब? ते काय?
दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. मित्रा साहेब हे काय? अरे मलाच काय विचारतोस उलट तू? काल रात्री कोणीतरी इथे गाडी खाली लिहून गेलं, काय झोपा काढत होतास? पण गेट मधनं तर कुणी बी नाही आलं साहेब. ते असले धंदे करणारे गेट मधनं येतात का? पण साहेब गाडी खाली जाऊन कसं काय लिहिलो? अरे तेच म्हणतोय, गाडी खाली कोणी लिहू नाही शकत असं. गाडी पार्क व्हायच्या आधी कोणीतरी इथे रात्री लिहून गेलाय. काय करत होतास तू? मग काही नाही विचारू. मूर्खासारखं बोलू नकोस. काही नाही, अजिबात कळता कामा नाही. आधीच ते टेन्स्ड आहेत. आणि घरात कोणासमोर पचकायचं नाही, कळलं? पाणी घेऊन ये आणि सगळं नीट धुवून काढ लवकर. हो सर. आणि लक्ष ठेव. चल. नाही ना? अगं काय करतेस? चहा बाबांसाठी. ते प्यायले ना आता. चहा प्यायले? हो. कधी? विसरलीस? तूच करून दिलास ना. एका क्षणापूर्वी केलेली गोष्ट विसरून गेलीस. अं, तुझं चित्त थाऱ्यावर नाहीये. कसला विचार करतेस? नाही, कसला नाही. नाही ना, तू आता काही टेन्शन घेऊ नकोस. विक्रम म्हणालाय ना ते कॅमेरे काहीतरी बसवतो म्हणून. आणि हे बघ, तो म्हणाला ना त्याप्रमाणे इकडचाच कोणीतरी भामटा असेल. तू काही टेन्शन घेऊ नकोस. नाही, मी त्याचा नाही विचार करत आहे. मग आता कसला विचार? अगं काल भाग्यश्री आली होती ना. हा, तिचं काय झालं? पण चुका काय कोणाच्याही हातून होतात. हो, पण म्हणजे त्याचं काय? अगं ती सांगत होती तिच्या हातून ना गॅस चालू राहिला आणि लक्षातच आलं नाही बराच वेळ. आणि असाच चालू राहिला असतं तर काय झालं असतं कोणास ठाऊक. आता त्याचं टेन्शन घेणार आहेस का तू? आई, माझ्या हातून अशी जर चूक झाली तर? तुझ्या हातून अशी चूक होणं शक्य नाही. प्रत्येक गोष्ट 3-3 वेळा तपासून बघतेस तू, हो की नाही? जा आवरून घे, जा तुझा. आलात का? चला हात तोंड धुवा आणि चला खायला चला. आजी मामा कुठे आहे? आतमध्ये का? मला त्याच्याशी खूप काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं आहे. काहीतरी पराक्रम गाजवला वाटतं शाळेमध्ये. नाही ग आजी, मामाच्या वाढदिवसाच्या दिवशी मी जो माणूस पाहिला होता ना. ए, हात जोडते मी तुझ्या. पुन्हा तो विषय काढू नकोस. अगं पण आजी, हे बघ, तुझ्या मम्माला किती टेन्शन येतं माहितीये ना तुला. जा बरं आतमध्ये जाऊन कपडे बदलून ये. मी तुझ्यासाठी छान नूडल्स केलेत. आवडतात ना तुला? चल पळ जा. आजी ऐकून तर घे ना. आज सकाळी स्कूलला उशीर होत होता म्हणून मी कोणाला सांगितलं नाही. हे बघ, मी तुझं काही ऐकणार नाही. तू मला काही सांगायचं नाही. आज जाऊन कपडे बदल, मी तुला खायला तयार करते. जा. आणि हे बघ, इकडे ये. काय? मम्माला त्रास द्यायचा नाही. मी नाही देत कोणाला त्रास. तुम्हीच मला त्रास देता. हो का? अगो बाई, आले थांब, दाखवतेस तुला. सर, मी आपल्या न्यू प्रोजेक्टसाठी काही पॉईंट्स काढलेत. आपण जे नवीन प्रोजेक्ट प्रपोज करतोय त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मटेरियल हे लोकल एन्व्हायरमेंटमधूनच यूज केलं पाहिजे. आपल्या ह्या चॉईसमुळे आपण जास्तीत जास्त इंधनाची बचत करतो, कारण आपला ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाचतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकल मटेरियल्स हे नेहमीच लोकल वातावरणाच्या मॉइश्चर आणि टेम्परेचरमध्ये थंड राहतात.
विक्रम, काय झालं रे? शी इज वेटिंग फॉर युअर रिॲक्शन. Oh, it's good. Good. Excuse me, guys. Excuse me. Ananya, I think you deserve a better response. I am really impressed. आणि कौतुक करायचं असेल ना तर आपण शब्दांची कंजूशी बिलकुल करत नाही बरं का. सुपर, माइंड ब्लोईंग, फॅन्टॅब्युलस. मातृभाषेत जर बोलायचं झालं तर उत्तम, अतिउत्तम, लय भारी बरं का. बरं, राष्ट्रीय भाषेत जर बोलायचं झालं तर बहुत ही बढिया. मल्याळम मध्ये म्हणायचं असेल किंवा तमिळ. कळलं मला. थँक्स. अनन्या अनन्या अनन्या, थांब थांब ना यार, थांब एक मिनिट. बर, आज पार्टी कुठे? पार्टी उद्या आहे ना. ती मी देतोय ग. तुझी पार्टी कुठे? मी कशाबद्दल द्यायची पार्टी? अरे, यू आर अ ह्यूज हिट हिअर. काय अप्रतिम प्रेझेंटेशन दिलंस तू. अगं 3 भाषांमध्ये कौतुक केलं ना मी तुझं. तू वेळेस थांबवलंस मला, नाहीतर तमिळ, पाली, स्वाहिली अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये कौतुक केलं असतं मी तुझं. आय गेस तू चुकीच्या प्रोफेशन मध्ये आलायस. माणूसच चुकीचं आहे का मी? जगातल्या सगळ्या भाषांमध्ये जरी मी तुझं कौतुक केलं असतं ना तरी आज त्याला काहीच महत्व नव्हतं. कारण आज द ग्रेट विक्रम वनारसेनी तुला गुड असा शेरा दिलाय. महत्व कळतंय का तुला त्याचं? हॉलिवूड वाल्यांना ऑस्कर मिळाल्यानंतर जो आनंद होतो ना तो तुला व्हायला हवा. आता काहीही अचीव्ह करायचं शिल्लक राहिलेलं नाहीये तुझं. तुझे हात आभाळाला पोचलेत आणि तुला मोक्ष प्राप्त झालेला आहे. आय नो. परवा माझं रॅगिंग करताना शब्द कमी पडत नव्हते आणि आज जेव्हा कौतुक करण्याची वेळ आली होती तेव्हा फक्त गुड उपकार केल्यासारखं. उपकारच करत असतो तो सगळ्यांच्यावर. त्याच्यासारख्या महान माणसाकडे नोकरी करायची संधी त्याने तुला दिली, तुझं कल्याण केलं. हे तुझ्यावर उपकार नाही का केले? धुरंधर आणि धुरंधर ही कंपनी माझ्या वडिलांची, त्यानंच सांभाळली ना. त्याने नावारूपाला आणली. धुरंधरांच्या 7 पिढ्यांवर उपकार नाही का केले त्यानं? हे नाहीतर माझ्यासारख्या नालायक नतद्रष्ट कार्ट्याने बट्ट्याबोळ केला असता ना या फर्मचा. नाही पण विक्रम तर वाहून घेतले या सगळ्या कामाला. दिवस रात्र काम करतो तो. आता काल रात्रीच बघ ना. काल रात्रीचं काय? सुरेशनं सांगितलंय सगळं मला. काय सांगितलं? तू एकटी असताना तो आला होता ना ऍक्टिव्हिटी पे. हो. किती वेळ थांबला होता ग? होते 15-20 मिनिटं. कशासाठी आला होता? मुकादमगिरी करायला. त्यांची ही मजूर व्यवस्थित काम करते की नाही ते पाहायला. रात्री 11:30 वाजता. आणि तेही आपली फिमेल कलिग एकटी काम करतीये हे माहीत असतं ना. आता हेच जर मी केलं असतं तर वेडाच आहे का मी? तो विक्रम आहे ना, विक्रम, आणि मी मयंक. विक्रम जे करतो ते नेहमी सगळं बरोबर असतं आणि मयंक जे करतो ते नेहमी चुकीच असतं. डोंट माइंड. मला आय नो प्लीज यू कॅरी ऑन. ऑफिसमध्ये हे असले विषय बोलायचे नसतात ना. आणि माझं रडगाणं ऐकायला फर्म तुला पगार देत नाही ना. यू प्लीज कॅरी ऑन प्लीज. दॅट्स गुड की. आता ना आपल्या दारामध्ये एक एन्व्हलप सापडला. हा मग? आणि त्याच्यात एक कागद आहे आणि त्याच्यावर लिहिलंय
कोणाशी बोलतोय हे? हॅलो, हा बाबा, मी बोलतोय विक्रम. अहो, मी केव्हापासून नैनाला फोन लावतोय, सारखा बिझी लागतोय, म्हणून तुम्हाला. हा नाही, तुम्ही घरीच आहात ना? कारण ती माणसं येणार होती ना. सर हा, कमी. हो, म्हणूनच फोन लावत होतो मी सारखा. कारण ते पोझिशन सगळे डिसाईड करायचे आहेत ना, सीसी कॅमेराचे, म्हणून. बाबा बाबा, मी करतो हा तुम्हाला परत 1 मिनिट. सुरेश, 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 सुरेश. काय साहेब? तो आता चिठ्ठी देऊन गेला, तो माणूस कुठे? तुम्हाला देण्यासाठी ती चिठ्ठी दिली आणि तो निघून गेला. कुठे गेला? कुठे तो? बाहेर गेला. सुरेश, काय झालं? तो चिठ्ठी देऊन गेला माणूस त्याच्या मागे गेले साहेब. जा तू. विक्रम. येस. काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम? धावत गेलास ना बाहेर आता? अरे नाही, माझे पेपर्स राहिले होते गाडीत, अर्जंट होते म्हणून गेलो होतो. ओके ओके. या. हा नाही ना, बोल. विक्रम, अरे. हा बोल ना, मी ऐकतोय ना. हा, ती माणसं आली आहेत ना. हो, हो, मी मगाशी केला होता का, बाबांशी बोललो मी. ते काम चालू आहे, पण हा, मग दॅट्स गुड की. आता ना आपल्या दारामध्ये एक एन्व्हलप सापडला. हा, मग? आणि त्याच्यात एक कागद आहे आणि त्याच्यावर लिहिले, झोप उडाल्यावर कसं वाटतं मित्रा. आणि स्माइलीज असतात ना, स्माइलीज, तशी एक स्माइली पण काढली. विक्रम, विक्रम, कोण करत असेल हे सगळं? हे काय चाललंय? हॅलो विक्रम. विक्रम, हॅलो.